यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे. तर आजच्या दिवसात खूप खूप चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगल्या पद्धतीने संघ आपली खेळी गोलंदाजीचा मारा देत असताना पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्कवर यावेळेला पहिले षटक घेऊन येतोय आहे गोलंदाज तुषार. राईट टाइम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू साकारला जातोय, पॉइंटला टक्कला जात आहे. क्षेत्ररक्षण पोचेल राहुल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण. वाह, चांगला थ्रो होता. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर पंचांना मात्र काहीतरी निर्णय घ्यावा लागला असता, परंतु चांगले रनिंग द बिटवीन 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. खाता उघडलं जात आहे. चांगल्या पद्धतीने एक चांगला पॉइंटला अजय यांनी जर झेल घेतलात तर नक्कीच संतोषजी सुतार यांच्याकडून आपला वॉलेट ओपन झालेला आहे 100 रुपयाचं कॅश प्राईज. तर नक्कीच गौतम मात्र फलंदाजी करतो आहे. षटकारांची हॅट्रिक लावली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल संतोषजी सुतार यांच्याकडून. नक्कीच दरम्यान मात्र खेळला जातोय शॉर्ट कव्हरकडे चेंडू आणि एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केले जाते आहे. तर पिता पुत्र विरोधी पक्षामध्ये मात्र कामगिरी करत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला गौतम फलंदाजीसाठी सज्ज आहे तर एका बाजूला क्षेत्ररक्षण टायगर हबीबी जिंदा आहे. बिलकुल बिलकुल अजय डीजेचं नाव आहे बाबा. पाहूया, एक झेल घेतला तर संतोष सुतार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर दरम्यान गौतम याच्यासाठी मात्र 3 षटकाराला हॅड्रिकला 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर नक्कीच हलक्या पद्धतीने कट केला फाईन लेगकडे. अजय यांनी मात्र क्षेत्ररक्षित केला चेंडूला. एकेरी धाव टिपली जाते आहे. तर नक्कीच 22 कॅरेटचं सोना पिवळदार आपल्याला पाहायला मिळते मैदानात. चेंडूच्या रूपाने फुलटॉसचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि सुंदर सुंदर गोलंदाजी आजच्या 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाली. तेवढेच प्रत्युत्तर फलंदाजी देखील पाहायला मिळाली. आणि यॉर्करचा प्रयत्न होता. आडवी बॅट फिरवली, स्क्वेअर लेगला चौकार येतोय. वाजव डीजे. सामन्यातला पहिला चौकार मात्र घेऊन येतो आहे फलंदाज गौतम. तर ज्यासाठी लागले गेलेलं आहे हॅट्रिक षटकारांची 500 रुपये संतोषजी सुतार यांच्याकडून. पाहूया साकारले जाईल का षटकारांची हॅट्रिक. दरम्यान गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजीचा रफ्तार वेगवान चेंडू देत असताना यावेळेला हवामध्ये आहे चेंडू. सुरेख झेल टिपला जातो आहे. राहुल मला वाटतं आहे झेल घेताना कर्णधाराची इनिंग. वाव, वाजव डीजे. जण विनंती असेल लवकर एंटर यायचं आहे. 30 यार्डच्या बाहेर आउट झालेला फलंदाज येतोय त्याच्या आत आपल्याला इकडनं देखील एंट्री करायची आहे, कारण त्याच्यात आपला वेळ जातो आहे खूप सारा. दिवसभरात आपल्याला एक सामना आज एक्स्ट्रा खेळवायचा आहे, म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थोडासा आज उशीर होणार आहे. कालच्या दिवसात मात्र नक्कीच आपण टाईम टू टाईम सामने संपवले आणि नक्कीच खूप चांगला आनंद देखील घेतला. सुपर स्कोअर देखील पाहायला मिळाला 106 धावांचा. तर सुपर फलंदाजी नक्कीच अमोल चुरी सर आपल्या इकडे आलेले आहेत, त्यांचं व्यासपीठावर स्वागत आहे. अमोल सर यायचं आहे. नक्की चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आहे, आपलं स्वागत आहे. नक्कीच एक ज्येष्ठ खेळाडू लेदर टेनिस दोन्ही चेंडूवर चांगली पकड आणि आता सध्या प्रशिक्षकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला SSL ला प्रशिक्षण देत असताना पाहायला मिळतात. तर त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आहेत.
सर यायचं आहे. आपलं मार्गदर्शन नेहमीच आमच्या काही खेळाडूंना मिळालं आणि आज आपले शिष्य या मैदानावर कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. दिनेश नवा फलंदाज टॅप करतोय, उंच टोला देतो आहे, परंतु दुहेरी धावेसाठी प्रयत्न आहे. चांगली धावसंख्या, नक्कीच चांगली रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. हे देखील करावं लागेल, मेहनत करावी लागेल, घाम गाळावं लागेल. तळपता सूर्य आहे डोक्यावर आणि या वेळेला जोश भरावा लागेल. तर 2 धावांनी धावसंख्या एक सामना हारलेले आहेत दोन्ही. तिसरा सामना दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे आजच्या दिवसातला. कारण आजच्या दिवसातून आपल्याला 2 चांगले संघ निवडले जातील ए गटातून, तर उद्या बी गटातून 2 चांगले संघ पाहायला मिळतील. 3 संघ, 3 संघ पाहायला मिळतील. आज 3 संघ, उद्या 3 संघ. तर पाहूया आजच्या दिवसातून कुठले 3 संघ पाहायला मिळतील, नावलौकिक कोणाचं असेल. तर विशाल निशांत यानं हॅड्रिकला 500 रुपयाचा प्राइज लागू झालेला आहे. पाहूया डावखोरा हा फलंदाज निशांत हळूवार पद्धतीने खेळतो आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला एकेरी धाव घेतो आहे आणि एकेरी धावाने मात्र धावसंख्या 11 वर पोहोचेल. 1-1-11 ऑन द बोर्ड. गोलंदाज निशांत यांच्यासाठी मात्र विकेटच्या हॅड्रिकला 500 रुपयाचा कॅश प्राइज लागू आहे संतोषजी सुतार यांच्याकडून. पाहूया हॅड्रिकची संधी घेतील का. यावेळेला मात्र फलंदाज मात्र चांगल्या आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतो आहे, ज्याचं नाव आहे दिनेश. खूपच चांगली फलंदाजी साकारताना करताना आल्या एक चांगला पॉइंटला टॅप केला होता. त्यानंतर बिहाइंड द विकेट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक चौकार घेत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा फलक हलवताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला देखील एक चांगला फटका पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आणि चोरटी धाव मात्र टिपली जाते आहे, कारण अंतर आहे विकेटपासून पॉइंटकडे. तर त्यावेळेला एक चांगली धाव सज्ज केली जाते आहे, तयार केली जाते आहे. तर धावसंख्येचं फलक 1ने वाढेल. धावसंख्या 16 पाहायला मिळते आहे. 16 ऑन द बोर्ड. सुरेख सामने आहेत, मजेदार सामने आहेत. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आहे, वर्ष 5वे चालू आहे. चिंचणी गावदेवीचं मैदान आपण पाहता आहेत. नक्कीच चांगलीच रचनात्मक खेळी मात्र पाहायला मिळते. प्रत्येक सामना आणि प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं घेऊन येतो. यावेळेला उंच टोला स्क्वेअर लॅगच्या वरून येतो आहे षटकार. कम ऑन डी. जेव्हा मध्ये काही चुका झाल्या त्या सुधारताना फलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे हा फलंदाज. चेंडू चांगला आला, हलकासा प्लेसमेंट करून पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळला जातो. एकेरी धाव बदल करणे हे कौशल्य दाखवताना नेहमीच पाहायला मिळतो आहे शुभम आणि दिनेश यांची चांगली साथ मिळताना, कारण चांगल्या पद्धतीने आगेकूच केली जाते आहे. पहिल्या षटकात आपण 10 धावा गोळा केल्या होत्या, तर आता मात्र धावसंख्या
23 वर पोहोचलेली पाहायला मिळते. तर नक्कीच या षटकात देखील 13 धावा अजूनपर्यंत गोळा झालेल्या पाहायला मिळत आहेत. थोडंसं महागडं षटक निशांत हाताळताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा उंच टोला आहे आणि नक्कीच 38च्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार करतोय वाजवडीजी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. नक्कीच तर निशांत यांचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्यामध्ये 17 अशी टोटल धावसंख्या 27. काय पॉवर प्लेचा आनंद घेतला या सामन्यामध्ये. वनराज टायगर मात्र पुन्हा एकदा आगेकूच करण्यासाठी सज्ज आहे आणि नक्कीच आपल्याला क्वालिफाय करायचं आहे. यासाठी लक्ष केंद्रित करावं लागेल. क्वालिफाईंगसाठी नक्कीच तयारी लागली गेलेली आहे, कारण आजचा हाच दिवस आहे. या दिवसातच आपलं नाव गाजवायचं आहे. तर नक्कीच कामगिरीला लागलेले हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. पुढचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. हलकासा खेळला जातो आहे पॉईंटकडे आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. नक्की एकेरी देखील घेतली जाते आहे. आक्रमकतेचा फटका येतो तेव्हा मात्र मोठा फटका साकारला जातो. धावसंख्येचा फलक जो आहे जबरदस्त हलवताना पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच राहुल मात्र यावेळेला कर्णधार भूमिकेतून एस.टी. किंग थोडीशी निराश असतील, कारण ज्या पद्धतीने जबाबदारी दिली दोन्ही गोलंदाजांवर आणि चांगला समाचार मात्र फलंदाज वनराज टायगरच्या घेतलेला आहे आणि धावसंख्येला चांगलं वळण. दरम्यान तर रोहित यावेळेला चेंडू साकारतो आहे, फटका दिला जातो आहे, फाईन लेगला चौकार येतो आहे. कमॉन डी. नक्कीच आमची कोळी भगिनीची थट्टा मस्करी करताना आमचे कोळी बांधव पोरी जरा चिल कर. इकडे मात्र गोलंदाजावर वार करतो आहे फलंदाज, चौकाराने हिट करतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा सुंदरसा टॅप केला जातो आहे हलक्या फुलक्या पद्धतीने पॉईंटकडून. थडब्यान गलीकडे चेंडू येत असताना अजय आमचा मात्र दादा फिल्डिंग करतो आहे, 2 धावा देतो आहे. 2 धावांनी धावसंख्या 34 पाहायला मिळते आहे. 34 ऑन द बोर्ड. काय वनराजचे हे फलंदाज आक्रमक भूमिकेमध्ये. दिनेश हा ऑलराऊंडर फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली खेळी साकारताना आतापर्यंत 1, 2, 3 चौकार त्याच्या फळीतून आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. 34 धावांमध्ये चांगली खेळी साकारत असताना आपला हिस्सा मात्र देत असताना पाहायला मिळतोय. तर एका बाजूला शुभम हा देखील एक चांगली साथ देताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाज रोहित यांचा पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट. हा पिचचा मारा आहे, पाहूया. हलका फुलका शॉट केला जातो आहे कव्हर शॉटकडे आणि एकेरी धाव पुन्हाच एकदा बोर्डावर लागलेली पाहायला मिळते. धावसंख्या 35. नक्कीच सुंदर गोलंदाजी येते आहे. एक चौकार जरी खाला असला तरी पुन्हा एकदा कमबॅक करून गोलंदाज मात्र साजेशी गोलंदाजी देताना प्रयत्न आहे स्टिकिंग संघाची. त्यांना देखील सामना जिंकणं गरजेचं आहे आणि गरजेची पूर्तता मात्र वनराज टायगरचे फलंदाज करतायत असं वाटते आहे. आक्रमकता यावेळेला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या वरती. ओहो, संधी होती अजय दादा यांच्यासाठी, परंतु उलटा झाला, कारण संतोजी सुतार यांच्याकडून बक्षीस लागू आहे. कॅशला 100 रुपये. संधी होती परंतु थोडंसं नक्कीच लांब आला.
तर नक्कीच धनेश मलिंगा यांच्याकडून देखील 100 रुपये कॅश प्राईज असेल. अजयजी आपल्यासाठी नक्कीच एकच वादा. अजय दादा डीजेचा आहे नजराना, यावेळेला मैदानात फिल्डिंग करतोय आमचा दादा. हा नक्कीच यॉर्कर लेनचा चेंडू काय सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातो आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. सुंदर पद्धतीचा एकेरी धाव मात्र मिळते आहे. धावसंख्येचा फलक पुन्हा एकदा हालेल. काय 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. या षटकात देखील 11 धावा गोळा केल्या जातात. काय बॅटिंग करतात, काय बॅटिंग करतात. वा वा वा, दिनेश यांची प्रशंसा करावी लागेल. सोबत शुभम याची चांगली साथ मिळते आहे. तर एका बाजूला गौतम याने 7 धावांची खेळी साकारून एक चांगली संधी आणि चांगलं वनराज टायगरसाठी सुरुवात करून देताना आपल्याला पाहायला मिळाली होती आहे. तर नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38, एक गडी बाद अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते आहे. तर चौथे षटक कोण घेऊन येतो पाहूया. गोलंदाजी मार करून गोलंदाज पुन्हा एकदा निशांत यांच्यावर जबाबदारी साकारली जात असताना राहुल कर्णधार मात्र जबाबदारी देतो आहे निशांत या गोलंदाजाकडे. तर पाहूया निशांतला यावेळेला यश मिळेल का, कारण मागच्या षटकामध्ये नक्कीच 17 धावा चांगला समाचार घेतला होता या जोडीने. आणि पुन्हा एकदा सज्ज आहे वनराज टायगर. काय डरकाळी दिली जाते आहे. मोठ्या धावसंख्येचं लक्ष देण्याच्या तयारीमध्ये लागलेला आपल्याला पाहायला मिळेल. डावखोरा फलंदाज शुभम ऑन स्ट्राईक यावेळेला पाहायला मिळतो आहे. उंच टोला आहे. नो मॅन प्लेसला लँडिंग करेल चेंडू, यात काही वाद नाही. एकेरी धाव. तर एकेरी धाव घेतली जाते आहे. धावसंख्या 39 पाहायला मिळते आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीने आगेकूच करताना सातत्यता जी आहे ती परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा जेव्हा दिनेश यांना स्ट्राईकवर आणलं जाते आहे, दिनेश मात्र आजच्या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी साकारताना पाहायला मिळते. मोठ्या खेळीला आपला आकार देत असताना पाहायला मिळतो आहे. सुंदर मेहनत आणि आकर्षित करतो आहे इकडे समस्त क्रीडाप्रेमी रसिकांना आपल्या खेळीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने शफल करतो, जागा बनवतो, जागा बनवून चौकार घेतो, ही त्याची खासियत इकडे पाहायला मिळते आहे. तर पाहूया निशांत यांचा पुढचा चेंडू. चला लवकर घाई करत जा. सुंदर चेंडू यावेळेला मात्र नक्कीच बीट केलं गेलं. निर्धाव चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, कारण टॅपिंग करण्याची देखील चांगली कला दिनेश यांच्याकडे आहे. पॉईंटला ज्या पद्धतीने टॅप करतात सुंदर पद्धतीने आणि नजरांना दाखवता आहेत की टॅप कसं केलं जातं आहे, कव्हर ड्राईव्ह कसं केलं जातं आहे, शफल करून स्क्वेअर लेग फाईन लेगला चौकार कशी मारायचे, बिहाइंड द विकेटकडे चौकार कसे मारायचे, ह्याचा नजरानं मात्र पेश केला जात असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला थोडासा खराब चेंडू आहे. नो बॉलचा इशारा आहे पंचांकडून. पुढचा नजरांना फ्री हिटचा असणार आहे. दिनेश ऑन स्ट्राईक आहे. आहा, काय असणार आहे निशांत. पहिलं षटक आधीच आपण थोडंसं महागडं आणि यावेळेला एक नो बॉल आणि फ्री हिटची संधी. एक बलाढ्य फलंदाज मात्र तैनात ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्याकडून काय साकारला जाईल का, गोलंदाजीचा भेदक मारा देईल निर्धाव चेंडूच्या माध्यमातून का पाहायला मिळतो आहे. सुंदर चेंडू नक्कीच पूर्ण सर्कल तयार केलं दिनेश यांनी. पॅडवर चेंडू आला आणि लेगबायच्या माध्यमातून एक धाव साकारली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 41 पाहायला मिळते आहे. 41 ऑन द बोर्ड. नक्कीच चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. नक्की मोठी धावसंख्या. काल सुपर स्कोर पाहायला मिळाला होता 106 धावांचा. आज सुद्धा त्या पावलावर पाऊल कुठे ना कुठेतरी वनराज टायगर या सामन्यामध्ये ठेवतं आहे की काय, कारण चौथं षटक मार्गस्थ. धावसंख्या 41 पर्यंत पोहोचली आहे. षटक संपेपर्यंत कुठपर्यंत मजल आणि येणारे 4 षटकं अजून सुद्धा तंबूमध्ये चांगले चांगले फलंदाज विश्रांतीला आहेत. यावेळेला जागा बनवली जाते आहे. खेळला जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेट कडे आणि कॉल मध्ये मिस कॉल आलेला आहे. संधी रनआउटची आहे. दिनेश यांना मात्र परतावं लागेल. टक्का उठला, चूक केली आणि पडली महागात वाजवडी.
यावेळेला मात्र कंट्रोल केलं गेलेलं आहे. निशांत यांच्या गोलंदाजीने खूपच चांगली गोलंदाजीचा मारा दिला आणि आपण आता मात्र 5 धावा अजूनपर्यंत गोळा झालेल्या पाहायला मिळतात. तर पहिलं षटक त्यांचं बघितलं तर 17 धावा, यावेळेला 5 धावा आणि एक विकेट चांगली रनआउटच्या माध्यमातून बाहेर फेकली गेली. जरी आपल्या नावावर नसली तरी सुद्धा परंतु त्या विकेटमध्ये सहकार्य ही खूप मोलाचं आहे, कारण मोठी विकेटचं पतन आपल्याला इकडे पाहायला मिळालं. करणला मात्र स्ट्राईकलाच पहिला चेंडू सुंदर साकारला जातो आहे. निर्धाव चेंडूने सांगता होते आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात. घेऊया ड्रिंकवाला ब्रेक, वाजव DJ. 43 धावा इस वक्त देखने को मिल रही है बोर्ड पे। बहुत ही अच्छी बेहतरीन पारी संभालते हुए नजर आ रहे वनराज टाइगर। इस वक्त खूबसूरत गेंद आई है, डॉट गेंद, बहुत ही बढ़िया वापसी गेंदबाज तुषार द्वारा पहले ओवर में काफी अच्छी गेंदबाजी साकारी। 10 रन अगर तुलना में देखा जाए तो अगली गेंद फिर एक बार तुषार द्वारा यहाँ पे कैच बा, फिर एक बार मौका, जगह ऐसी दी है, सूरज की किरणों ने ढेर कर डाला अजय दादा को, नहीं तो 100 रुपए की कमाई बिल्कुल हो सकती थी। आसान सा कैच था लेकिन अन वक्त पे हाथ अपने नीचे कर डाले। बहुत ही बढ़िया प्रयास रहा। एक मौका जरूर मिला है शुभम को फिर एक बार पारी को संभालते हुए खेलते वक्त। इस वक्त तुषार अच्छी गेंदबाजी की वापसी देते हुए नजर आ रहे हैं और जरूरत भी है एसटी किंग के लिए, तो मेहनत करनी पड़ेगी, बेहतरीन गेंदबाजी का नज़ारा दिखाना पड़ेगा, रोकना पड़ेगा बल्लेबाजों को। यहाँ पे देखिए फिर एक बार शॉट को तब्दील, लेकिन पकड़ा है कैच, यहाँ पे एक अच्छे विकेट का पतन। कम ऑन डीजे।
आएगी। 47 ऑन द बोर्ड, 47 रन बने हैं। बहुत ही बढ़िया पारी तो संभाली जा रही है, लेकिन इस वक्त रोका गया है। 4 ओवर के बाद में 5वां ओवर तुषार काफ़ी खूबसूरत तरीके से गेंदबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि जिस तरीके से बड़ी विकेट करण और इस वक्त शुभम क्या करेंगे, जो हालांकि खेल रहे एक छक्के की सहायता से काफ़ी अच्छा मुकाम तय किया है। तो देखते हैं। हाँ, बहुत ही अच्छा गेंद रही, हल्के से पुश किया गया है। शॉर्ट कवर में एक का इजाफा आएगा फिर एक बार। तो बेहतरीन गेंदबाजी इस वक्त आई देखने को मिली है। अभी तक 5 गेंदें पेश की गई है, 5 रन दिए हैं और 1 विकेट भी लिया है। बेहतरीन गेंदबाजी तुषार ने क्या काफ़ी अच्छी वापसी है स्टिकिंग के लिए करके दी है। अगर ऐसी गेंदबाजी करेंगे तो बिल्कुल बड़ा उद्देश्य चाहते हैं वो देने में रोका दिया जाएगा वनराज टाइगर को। यहाँ पे देखिए बहुत ही बढ़िया गेंद, हाफ पिच में गेंद थोड़ा सा हल्का बाउंसर था। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, इस ओवर में 5 रन दिए, 1 विकेट लिया। खूबसूरत गेंदबाजी की वापसी एस टी किंग द्वारा। ड्रिंक ब्रेक काफ़ी अच्छा लगा है इनको। और कहते हैं ना, जल किसे कहा जाता है, पानी जब भी आता है इसलिए तो उनको जल कहा जाता है। जैसे जल अपने शरीर में गया, स्कोर झालेला है 48 धावा। तर राजू बोस यांच्यासाठी षटकारांच्या हॅड्रिकला संतोष सुतार यांच्याकडून 1000 रुपये 1000 आपल्याला पाहायला मिळतो आहे। प्राइज लागला जात आहे। तर नक्कीच डावखोरा फलंदाज ओपनिंग जोडीपासून मैदानात उभा आहे, चांगली खेळी साकारतो आहे। संघासाठी मोठी धावसंख्येचा एक विचार उराशी बाळगून फलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे। चांगला फटका येतोय पुन्हा एकदा, आउट ऑफ द पार केला जातोय चेंडूला। वाजव डीजे। 54 वर पोहोचलेली पाहायला मिळते षटकाराच्या मदतीने। नक्कीच शुभम वाट बघत होता एक चांगल्या चेंडूची, पुन्हा एकदा आक्रमण करण्याची तयारी। यॉर्करचा चेंडू खेळला जातो आहे, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल। स्ट्राईकला रोटेड फक्त। नक्कीच जेवढा मोठा फटका, वेगवान फटका, तेवढाच धावसंख्या कमी आणि स्लोचा चेंडू असतो त्याच्यावर मात्र 2 धावा पाहायला मिळत आहेत। परंतु प्रयत्न आहे, मोठ्या धावसंख्येची गरज आहे, कारण मोठं उद्दिष्ट दिलं तरच रोखलं जाऊ शकते स्टिकिंग संघाला आणि त्यासाठी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावसंख्या डबल पंजा लागतो आहे बोर्डावर। 55 ऑन द बोर्ड। यावेळेला राजू मात्र टेक्निकल फलंदाजी दाखवताना पाहायला मिळते। तसं पाहायला गेलं तर संतोषजी सुतार यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागू आहे। यावेळेला स्ट्रेट ड्राइव्ह खेळला जातो आहे, क्षेत्ररक्षण केलं जाईल। पुन्हा एकदा एकेरी धावेने थांबवलं जाईल। धावसंख्या अब तक 57 धावा बोर्डावर लागत आहेत। 57 ऑन द बोर्ड। नक्कीच पाहूया ज्या पद्धतीने कीबोर्डवर वरची पट्टी पकडतायत, वरचा स्केल धरतायत, इकडे वरचा स्केल। 3 षटकार 1000 रुपये रोख कॅश प्राइज। ते कचोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, षटक मात्र संपते आहे। नक्कीच 6 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर शुभम किती धावांवर खेळतो आहे?
28 धावांवर खेळताना शुभम पाहायला मिळतो आहे. 2 षटकारांच्या मदतीने खूपच चांगली खेळी साकारली गेलेली आहे. 6 षटकं संपलेली आहेत. 2 षटकं अजून शिल्लक आहेत. पाहूया कुठपर्यंत मजल जाईल. तर नक्कीच राहुल यांनी सांगितलेलं 70पर्यंत आम्ही रोखू आणि नंतर तिकडनं आम्हाला वरचढ भूमिका करता येऊ शकते, परंतु त्याच्या पलीकडे जाण्याचा मनसुबा यावेळेला फलंदाजांचा असेल का? 80-90पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील का 12 चेंडूमध्ये, की नक्कीच 70च्या आत गाठलं जाईल? कारण गोलंदाजी धुरा 7व्या षटकाची पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते. गोलंदाज या वेळेला उंच टोला आहे. नो मॅन प्लेस. लँडिंग करेल चेंडूर. गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या चेंडूमध्ये चांगला एक चेंडू साकारला होता. उंच टोला गेला होता. नो मॅन प्लेसला लँडिंग झाला. एक्स्ट्रा मिड विकेटकडे तर 1-2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 59 पाहायला मिळते आहे. 59 ऑन द बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा फटका मात्र चुकतो आहे. मोठा वार करायचा प्रयत्न होतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होईल आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा नक्कीच चांगली रनिंग द बिटवीन साकारली जाते आहे. राजू यांची चांगली साथ मिळते आहे. कॉल घेतात आणि यस करतात. हे मात्र महत्त्वाचं असते, कारण वयाच्या हिशोबाने जर विचार केला तर एवढ्या मोठी धावा गोळा करणे, कंटिन्युटी रनिंग द बिटवीन द्यायचं, हे कौशल्य पाहायला मिळते आहे. दरम्यान शुभमला मात्र उंच फटका येतो आहे. लांबी काय गाठली जात नाही आहे आणि यावेळेला एका धावेवर समाधान मानावं लागते आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे 62. 62 ऑन द बोर्ड. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. नक्कीच शुभम मला वाटलं आता थोडासा थकलेला असेल. कंटिन्युटीला 7वं षटक मार्गस्थ असताना फलंदाजी करतो आहे. 7 षटकं उभं राहणे क्रीजवर टेनिस क्रिकेट हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते मात्र करून दाखवताना यावेळेला मात्र स्लो चेंडू दिशा दिली जाते आहे. स्क्वेअर लेगला येतोय षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. वाजव रे डीजे. साकारून दाखवलं. कीबोर्डला वरची स्केल पकडतात तसा वरचा फटका देखील साकारण्याचं सामर्थ्य राजू. तर नक्कीच हॅड्रिकला मात्र 1000 रुपये. संतोषजी सुतार पुन्हा एकदा फटका सजवला जातो आहे, परंतु फटका चुकतोय. कॅश ड्रॉप जीवदान मिळते आहे. नक्कीच एकेरी धाव येते. धावसंख्या आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. 69 धावापर्यंत मजल लागली गेलेली आहे. नक्कीच 70च्या पलीकडे जाण्याची शक्यता दाट दिसते आहे. या षटकात देखील आतापर्यंत 9 धावा गोळा केलेल्या पाहायला मिळत आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू येईल, बरोबर ना? षटक संपते आहे. तर धावसंख्या 70 पाहायला मिळते आहे. 70 सरासरी 10ची आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे 10च्या सरासरीने खेळत असताना वनराज टायगर पाहायला मिळतो आहे. चला पाणी घेऊन जा. आयोजक कमिटी फलंदाजांसाठी थोडंसं पाणी घेऊन जा. शेवटचं षटक असेल नक्की.
यावेळेला स्ट्राईकच्या माध्यमातून 16 धावा अजून गोळा करून कालच्या दिवसासारखा इतिहास जमा होईल का, नोंदणीकृत केला जाईल का? कारण 50 धावा परिपूर्ण करणारे कालच्या दिवसामध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. धनेश मलिंगा याने 70 धावांची खेळी साकारली, तर वंश वालोडिया याने 50 धावांची एक चांगली खेळी साकारलेली पाहायला मिळते आहे. शेवटचं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज साहिल. यावेळेला मात्र सुंदर चेंडू, टाळ्यांचा गजर. तर राज वाळवी यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज लागू आहे गोलंदाजासाठी. षटकारांची गोलंदाजीचे विकेटची हॅड्रिक घेतली तर पाहूया. विकेट हॅड्रिक राज वळवी यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज. खराब चेंडू घेऊन येतो आहे, नो बॉल. 1 धाव वाढेल, धावसंख्या 71. बरोबर ना? बीमरचा नो बॉल येतो आहे या वेळेला. खूपच चांगलं खेळी साकारताना वनराज टायगर पाहायला मिळतो आहे. जल्लोष भरला जातो आहे, जयघोष केला जातो आहे वनराज टायगर. यावेळेला हल्ला बॉल आहे, येतोय षटकार आहे वाजवडीचे. तर पाहायला मिळते आहे आणि खेळतो आहे 40 धावांवर. शुभम हा फलंदाज नक्कीच ज्या वेळेला दिनेश यांना रनआउट केलं त्यावेळेला वाटलं होतं की ज्या पद्धतीने दिनेशची चांगली खेळी साकारताना आणि रनआउटच्या माध्यमातून बलिदान झालं आणि लगेचच पुन्हा एकदा खराब चेंडू येतो आहे, नो बॉल असणार आहे. पुन्हा एकदा फ्री हिटचा नजारा आहे. ओ हो, हे काय होतं आहे? गोलंदाज साहिल मात्र नक्कीच ज्याच्यासाठी प्राईज लावलं जातं आहे विकेटच्या हॅड्रिकला 1000 रुपये कॅश राज वळवी यांच्याकडून. तर खराब गोलंदाजी साकारली जात असताना पाहायला मिळते आहे साहिल. शेवटचे षटक हाताळताना धावसंख्या 78 पाहायला मिळते आहे, 78 ऑन द बोर्ड. खूपच खराब थोडंसं नजराणा पाहायला मिळतो आहे, परंतु फलंदाज मात्र 50कडे आगेकूच करताना पाहायला मिळेल का? कारण 40 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. अवघ्या 10 धावांची गरज आहे. तर नक्कीच 2 बिमर झाल्यानंतर गोलंदाजाला बदलण्यात आलेला आहे. नवीन गोलंदाज येतोय मंगेश. फ्री हिटचा नजराणा आहे. कॅच तर टिपला जातो, परंतु एका धावेवर रनआउट. चूक पडते महागात आणि परतावं लागेल डकआउटला. एक चांगली खेळी साकारत असताना नक्कीच 41 धावा करून डकआउटला एक चांगली खेळी साकारली. टाळ्यांच्या गजराने स्वागत आपल्याला पाहायला मिळालं. खूपच चांगली धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या 79, 79 आणि चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत या षटकातले. पाहूया. राजू ऑन स्ट्राईक आहे, एक षटकाराच्या मदतीने खेळतो आहे. हलकासा कट आणि ड्रॉप केला जातो आहे. चेंडू थर्डमॅनकडे येईल. एकेरी धाव. तर पाहूया. वैभव ऑन स्ट्राईक आपल्याला या वेळेला घेत असताना पाहायला मिळेल. 2 चेंडू त्याच्यासाठी शिल्लक आहेत. धावसंख्या 80 परिपूर्ण पाहायला मिळते आहे. 80
धावसंख्या चांगली मज्जल आपल्याला पाहायला मिळते आहे. सुपर स्कोर आजच्या दिवसातला पाहायला मिळतो आहे. चांगली धावसंख्या, चांगलं खेळ मैदानामध्ये रंगलेला पाहायला मिळतो आहे. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे. खूपच चांगल्या पद्धतीने कमबॅक आहे, परंतु 80 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. हे उद्दिष्ट काय एस टी किंगला पेलवेल का वनराज टायगर गोलंदाजीचा भेदक मारा देऊन विजय साकारेल का, सांगता का येत नाहीये. या षटकातला शेवटचा चेंडू आहे, इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. येस, एक धाव आलेली आहे. 81 धावा परिपूर्ण झालेले पाहायला मिळत आहेत आणि 82 धावा विजयी लक्ष्य असेल तर पाहूया एस टी किंग विजयी धावा घेईल का. चला पुढच्या सामन्यासाठी आला. यस, चला तर तर रवी यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचं नाणेफेक केली जाईल. चला कॅमेरामॅनला विनंती असेल टस्का बॉसकडे यायचं आहे. पाहूया नवीन नवीन खेळाडूंना संधी दिली जाते आहे. तारपा सुपर किंग, चला कौल घेईल तारपा सुपर किंग. चल यस, ट्रायबल किंग नाणेफेक जिंकलेली आहे. तर काय असेल निर्णय? बॉलिंग. गोलंदाजी स्वीकारली जाते आहे. चला नक्कीच आपल्याला फलंदाजी असेल तारपा सुपर किंग. चल येतोस का, ये चला या वेळेला मी थोडासा आवाज आपण ऐकूया रवी भाऊ यांचा. थोडासा 2 षटकं कव्हर करायची आहेत, तर नक्कीच घाई करायची आहे थोडीशी आपल्याला. जर सामन्यांना उशीर झाला तर नंतर षटकं कमी केली जातील, याची देखील संघांनी नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच यावेळेला माझ्यासोबत मी आमंत्रित करतोय रवी, यायचं आहे. आपण बसूया, नक्की थोडीशी चर्चा करूया. एक चांगली संधी आपण समालोचन कक्षाच्या माध्यमातून घेऊया, कारण नक्कीच चांगलं समालोचन त्यांच्याकडे देखील पाहायला मिळते आहे. तर 81 धावांचं विजयी लक्ष रविभाऊ एस टी किंगला दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? वनराज टायगर एक सामना जिंकलेला आहे, एस टी किंग एक सामना जिंकलेला आहे. क्वालिफायरसाठी प्रयत्नांची परीकाष्ठ असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं? 81 धावांचं उद्दिष्ट 82 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. काय वाटतं आहे सामना कोण जिंकू शकतो तुमच्या नजरेतून काय आहे? कारण की राहुल आणि त्यांच्यामध्ये पण खूप सुंदर असे खेळाडू आहेत. मला वाटते ते त्यांना जिंकायचे तर खूपच प्रयत्न करतील, परंतु त्यांच्यामध्ये गोलंदाजी पण खूप चांगले आहे. तरी ते मला वाटते टार्गेट आज पूर्ण करायचा प्रयत्न करतील असं वाटते. तर नक्कीच सामन्याला होते सुरुवात. 82 धावांचं उद्दिष्टांचं लक्ष घेऊन ओपनर बॅटर्स मैदानामध्ये राहुल आणि सोबत कोण आहे?
राहुल आणि साहिलची ही जोडी ओपनिंग करताना पाहायला मिळेल. एक चांगला सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मैदानाच्या आत रंगलाय चिंचणी आदिवासी प्रीमियम रिंग रंगलाय. आणि या वेळेला चिंचणी गावदेवीचं मैदान ज्या पद्धतीने सजवलं जातं आहे, सुंदरसं सजावट आपल्याला पाहायला मिळते आहे. कला क्रीडा महोत्सव घेऊन आलेला आहे. 2025 वर्ष 5वे. आणि आजच्या या सामन्यामध्ये वनराज टायगर याने प्रथम फलंदाजी करताना 81 धावा बनवल्या. 82 धावांचं लक्ष एस टी किंग संघासाठी दिलं गेलेलं आहे. गोलंदाज पाहायला मिळेल गौतम पहिलं षटक घेऊन येतो आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट मांगल्याकडून फुलटॉस चेंडू हल्ला बोल निशाना किया है आर का पार. देखते हैं इशारा क्या है अंपायर का 4 रनों के लिए. सुंदरसा खेळी राहुल आपल्याला चौथ्या नंबरवर सुपर बॅट्समन म्हणून कामगिरी करत असताना यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला दिला जातोय. फसवा फटका नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून 2 धावा. नक्कीच 2 धावा येताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 चेंडू 6 वर पोहोचलेली आहे. तर नक्कीच एक उत्तम असा गोलंदाज आहे गौतम आपण बघता आहेत. तर गौतम यांच्या गोलंदाजीवर कुठल्या पद्धतीने वार करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगले फटक्यांचं साजरीकरण 82 धावांचं विजयी लक्ष घेऊन मैदानात उतरलेला आहे स्टेकिंग. पुन्हा एकदा फुलटॉस. ओहो सुपर शॉट. राहुलने मात्र इरादा बुलंद केलेला आहे. वाजव डीजे. बुलंद करून खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. जान में जान इरादा है साफ जीतने के लिए दरकार है पीछे में वार करने के लिए तैयार है. बेकरार बल्लेबाज है. इस बात में शॉट फंसा हुआ है और मौका मिला है. देखते हैं छूटा है कैच. क्या कल के दिन में धनेश मलिंगा को 2 बार चांस मिला. लंबी पारी का नजारा दिखाया. आज राहुल करेगा क्या वही पारी का नजारा. हा काय म्हणतील रवी भाऊ, तुम्हाला काय वाटते आहे. राहुलने सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूपासूनच आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते त्याच्याकडून. काय सांगतील. खरोखर कॅच सुटला आणि इकडे मॅच मला वाटते राहुल आता मला वाटते प्रयत्न करतील आपल्याला मॅच जिंकणं. खरं त्यांचा झेल टिपला असता राजू भाऊनी तर मला वाटते मॅचमध्ये काहीतरी बघायला भेटलं असतं. परंतु अजून सुद्धा आपली चांगली खेळी साकारण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच इरादे नेक करून आलेला आहे आणि त्या नेक इराद्यानेच मात्र आगे कुछ करत असताना पाहायला मिळतो आहे. ठरवलं गेलेलं आहे पहिल्या चेंडूलाच आणि बघतोय पॉवर प्लेचा खेळ आहे. 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण आहे. जर आपण बघितलं डीपमध्ये डीप मिड विकेट लागलेलं आहे. लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक आहेत पहिल्या षटकासाठी 30 यार्डच्या बाहेर. तर नक्कीच रिंगण जेव्हा तोडलं जाते धावसंख्या चांगली पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हलकासा गुदगुद्या करत ग्राउंडला चेंडू येतो आहे. एक केरी धाव टिपली जाईल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 पाहायला मिळते आहे. 15-15 ऑन द बोर्ड. घेऊया डीजेचा आनंद वाज. ची मदत मिळाली राहुल यांच्या पळीतून नक्कीच. आता मात्र तो पुन्हा एकदा टॉप बॅटर्समध्ये 3 नंबरला आलेला आपल्याला पाहायला मिळेल.
कारण पहिल्या दिवशी त्याने 55 धावांची खेळी साकारली आणि आता मात्र 2 षटकार आणि 14 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय. तर नंबर रँकिंग थर्डमध्ये तो आता आपल्याला पाहायला मिळेल, यात काही वाद नाही आहे. तर नक्कीच खूपच चांगली एक ही नाम है धनेश, सेकंडवर वंश आहे. आ रहा है इस वक्त में फिर एक बार कलात्मक शॉट ग्राउंड रूट्स गली थर्ड मैन रोका है, पैरों से रोका है शायद वहां पे गेंद. बहुत ही खूबसूरत फील्डिंग का नजारा. तीसरी की मांग हो सकती है, नहीं, 2 से संतुष्ट होना पड़ेगा. तर 3 धावा घेतलेले पाहायला मिळत आहेत. नक्कीच खूपच चांगली रनिंग द बिटवीन पाहायला मिळाली. धावसंख्या हलती आहे, धावसंख्या बोर्डावर आपल्याला 18 पाहायला मिळते आहे. चांगली आगेकूच तुटून पडलेली आहे ते विजयासाठी. नक्कीच हे जी स्पिरिट आहे वैभव यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा सुंदर चेंडू तसं पाहायला गेलं तर वैभव हा एक सुरेख गोलंदाज आहे. नक्कीच थांबवण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे, परंतु ज्याच्याकडे टेक्निकल खेळी आहे ना, तो ह्या गोलंदाजाला चांगल्या पद्धतीने, जसे बघितलं आपण राहुलने एक टेक्निकली शॉट दिला, चांगली रनिंग द बिटवीन घेतली, मोठा फटका जर घेतलात तर कदाचित चकवा खायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू खेळला जातो आहे. शॉट कव्हरकडे येतो आहे चेंडू. एकेरी धाव मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी स्ट्राईकला रोटेट केलं जाते एकेरीच्या माध्यमातून. गोलंदाज मात्र नक्कीच चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैभवच्या रूपाने. वनराज टायगरसाठी गोलंदाजीचा मारा देत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र कट केलं जात आहे गलीकडे. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, कदाचित यष्टीरक्षकाने यष्टीच्या मागून पकडला असता तर डायरेक्ट सुद्धा हिट झाला असता, परंतु करण यांनी पकडला पुढेच. आणि राजू काय क्षेत्ररक्षित करतो आहे तिकडे नक्की आपण बघता आहेत. गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित करताना पाहायला मिळतो आहे. सुंदर कामगिरी मात्र बजावताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र यॉर्कर आणि फाईन लेगकडे चेंडू येताना पाहायला मिळतो आहे. हलका फुलका एकेरी धावा इकडे गोळा होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 21 धावा बोर्डावर पाहायला मिळत आहेत. 121 ऑन द बोर्ड. चेंडू झालेले आहेत या षटकातले 5. सुरेख कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून रोखलं जाते आहे आक्रमक फलंदाजांना. आणि चांगलाच टोला पॉइंटला येतो आहे. दमदार फटका. चौकार आहे की षटकार आहे, पंच सांगणार आहेत. नक्कीच या चौकाराच्या माध्यमातून मात्र राहुल सेकंड नंबर रँकिंगवर येतो आहे, प्रमोट करतो आहे आपल्या स्वतःला. एस.टी. किंग संघासाठी चांगली कामगिरी कर्णधारांची भूमिका निभावताना काय गोलंदाजीचा क्रम लावला गेला. वनराजने चांगल्या पद्धतीने सूर धरला. 80-81 धावा बनवल्या. 82 धावा विजयी लक्ष त्याचा पाठलाग करत असताना, चांगली खेळी साकारताना आणि आपला रँकिंगला मात्र वाढवत असताना हा राहुल नावाचा फलंदाज आपल्या चिंचणी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत, परंतु समस्त गावाची काळजी घेता घेता आपल्या संघाची काळजी देखील घेत असताना पाहायला मिळतो आहे. आणि सांगितलं जाते आहे ऑल इन वन चा खूपच चांगला पॅकर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल साहिल. चांगला फटका साकारला जातो आहे. वन बाउन्सिंगने चौकार येतो आहे. आहा, काय खेळलं जात आहे, काय खेळलं जात आहे. वाजवडी
खूपच चांगल्या पद्धतीने घोडदौड चालू आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. हा सुंदर चेंडू यावेळेला नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला जातो. गोलंदाज गौतम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चांगला फटका चौकार, त्यानंतर कमबॅक करतोय. हे गोलंदाज निर्धाव चेंडू हाताळण्याचं कौशल्य दाखवतो आहे. चला थोडीशी घाई करा, जास्त वेळ नका घेऊ, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 1 वाजलेले आहेत आणि येणाऱ्या सामन्यापर्यंत आपल्याला संध्याकाळ किती वाजतील हे देखील महत्त्वाचं आहे. यावेळेला शॉटचा चेंडू आहे, फटका चुकतो आहे, यास करण मात्र टिपतोय, झेल मिळतोय, झटका पहिला वाजव डीजे. आपल्याला पाहायला मिळेल सुंदर चेंडू हाताळला गेला. नक्कीच पहिल्या चेंडूवर वार केला चौकाराने साहिल याने, परंतु त्यानंतर डॉट आणि तिसऱ्या चेंडूमध्ये विकेटचं पतन करून दाखवताना गोलंदाज गौतम पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू नवीन फलंदाज, यावेळेला मात्र शैलेश पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षित केला जाईल, 1 धाव टिपली जाईल. एकेरीचे धावसंख्येचा फलक हालताना पाहायला मिळेल. धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 10 धावा 15 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा गोळा केल्या. धावसंख्या 25 पाहायला मिळाली होती, आता मात्र 30 पाहायला मिळते आहे. यावेळेला चांगला टकचा आवाज, हिट करतोय शॉट, बेहतरीन 6. कमॉन डी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 36 पाहायला मिळते. पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं आहे. गौतम यांच्या गोलंदाजीचा चांगला समाचार. स्टेकिंगचे फलंदाज घेत असताना पहिल्या षटकामध्ये राहुल यांचा वार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आत्तासुद्धा राहुलची खेळी मात्र दमदार पद्धतीने फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. चांगला रनिंग द बिटवीन, मेहनत आणि प्रयत्नांची परिकाष्ठा, घाम गळावा लागतो आहे प्रत्येक चेंडू आणि सामोरा जात असताना पाहायला मिळते. सुरेख नक्कीच मोठं उद्दिष्ट आणि त्या मोठ्या उद्दिष्टांसाठी सामोरा आहे. तर षटक मात्र संपलेलं पाहायला मिळते आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. अर्ध्यापर्यंत पल्ला जवळजवळ येत असताना पाहायला मिळतो आहे, कारण 38 धावा झालेल्या आहेत. 82 धावा विजयी लक्ष 3 षटकांच्या समाप्तीनंतर. काय कामगिरी. चला मीटिंग नका घेऊ जास्त, पटकन निर्णय घ्या आणि पटकन गोलंदाज सज्ज व्हा. सुरेख फलंदाजीची कामगिरी. एसटी किंग, कारण आम्ही डीजे ब्रेकला घेतलं नाही, कारण नक्कीच आयोजकांची विनंती आहे की सर थोडंसं घाई करत चला आणि त्या माध्यमातून आपल्याला हा खेळ साकारायचा आहे. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग ही रंगलेली आहे. 2025 वर्ष 5वे आपण पाहतायत. आजचा 3रा दिवस आणि काय रंगलाय टुर्नामेंट. जबरदस्त, एकापेक्षा एक सरस फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. चमकदार चेंडू आपण पाहता आहेत. 22 कॅरेट का सच्चा पिला सोना फुलटॉस वाला. तर फुलटॉसचा हा चेंडू इकडे मात्र नक्कीच चांगली खेळी साकारत असताना पाहायला मिळतात. तर कधी गोलंदाजांची सुपर गोलंदाजी चालत असताना पाहायला मिळते आहे, परंतु यावेळेला उद्दिष्ट आहे तसं आणि त्याला तोडण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने मनसुबा तयार केला जात असताना पाहायला मिळतो आहे. तर खेळी साकारताना चांगलं योगदान राहुल मात्र आपल्याला देताना पाहायला मिळतोय कर्णधारांच्या भूमिकेमधून स्टिकिंगसाठी. यावेळेला 4थं षटक आणि नक्कीच पहिल्या चेंडूला टॅप केला जाते. पॉईंटकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल.
एकच धाव टिपली जाते आहे. नक्की स्ट्राईकला रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त उमेद मला वाटते राहुल याच्याकडे आहे आणि स्वतःच्या खांद्यावर ओझं घेतो आहे 82 धावांचा. जास्तीत जास्त खेळी मोठी साकारण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र सध्या तो खेळतो आहे किती 30 धावांवर खेळतो आहे. 30-30 त्याचा वैयक्तिक स्कोर पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र नक्कीच क्या फटका स्विंग होतो आहे. थर्ड मॅनकडे चेंडू जातो आहे. राजूला मात्र नक्कीच मेहनत जास्त करावी लागते आहे. पहिलं तर बॅटिंग करत असताना काय रनिंग द बिटवीन साकारली. आता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमधून क्षेत्ररक्षक करताना धावपळ करावी लागते आहे. पुन्हा एकदा 2 धावा गोळा होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 41 41 ऑन द बोर्ड. नक्कीच खूपच चांगली मजल मारली जात असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्येला गबसणी घालण्याचा ही वेळ आहे. विजयी लक्ष संपादित करण्यासाठी जी कामगिरी सुरुवातीच्या पासूनच पहिल्या चेंडूवर वार केला तेव्हापासूनच सुरू झालेलं आहे. हे लक्ष साध्य करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नक्कीच दिनेश हा मात्र घातक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. ह्याच्या गोलंदाजीवर वार करणं तेवढंच सोपं काम नसतं, परंतु नक्कीच करणं गरजेचं आहे. या टुर्नामेंटमध्ये टिकायचं आहे तर हिट हे करावेच लागतील. काय सुपर ओ पुन्हा एकदा संधी मिळते आहे. कॅच ड्रॉप केला जातो आहे. चौकार मात्र षटकार मात्र रोखलं जाते आहे. 2 धावा मिळत आहेत. नक्कीच जीवदान ज्याला ज्याला मिळते तो मात्र स्टार होतो आहे हे दिसायला नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या आपल्याला आता पाहायला मिळते आहे 43 धावा. तर नक्कीच नंबर 1चा रँकिंग पण घेतलेली आहे. राहुल याने एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच प्रमोट होता होता 4थ्या नंबरवरून 3ऱ्या नंबरवर, 2ऱ्या नंबरवरनं आता 1ल्या नंबरवर येतोय. सुपर बॅटिंग चालली आहे, पण त्याला रँकिंग नाही आहे. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. सुरेख अशी कामगिरी. तर नक्कीच दिनेश यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. चेंडू 5 साकारलेले आहेत, 6 धावा दिलेल्या आहेत फक्त. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक यावेळेला करून देतो आहे वनराज टायगरसाठी. कारण ही जी धावसंख्या पाहायला मिळते आहे हिच्यात आडवं येण्याची कामगिरी मात्र दिनेश यांनी करून दाखवलेली पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा का चांगला उंच टोला आहे. नो मॅन प्लेसला लँडिंग करेल चेंडू, कारण क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनला लावलेला आहे. बघितलं आहे हाणामारी सुरू आहे, त्या माध्यमातून षटक मात्र संपते आहे. ड्रिंक ब्रेक येणार आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे 46 धावा झालेले आहेत. 46 ऑन. चोवीस चेंडूमध्ये 36 धावाची गरज. 24 चेंडूमध्ये 36 धावाची गरज. बघूया
24 चेंडू 36 धावा लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर वैभव आपल्याला पाहायला मिळतो आहे. राहुल ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला दिशा दिली. रंगनिंद पेटवीन आणि 2 धावा परिपूर्ण. नक्कीच लक्ष्य साध्य करण्यासाठी लक्ष्य किती मोठं असू देत, आपला इरादा नेक असला पाहिजे. नेक इराद्याने सुरुवात केली. पहिल्या चेंडूला हल्ला बोल केला, चौकाराने सुरुवात केली आणि आतापर्यंत मजल ज्या पद्धतीने गाठली जाते आहे. परंतु नक्कीच दिनेश यांचं षटक मागचं सुंदरसं आपल्याला पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली. पाहूया वैभव यांचं हे षटक पुन्हा एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे वनराज टायगरसाठी. नक्कीच चांगला चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडू येतो आहे. तर नक्कीच टॉपचा बॅट्समॅन मात्र यावेळेला कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. राहुल यावर्षी मात्र स्वतःला डेव्हलप केलं आहे. चांगल्या पद्धतीने फलंदाजी साकारताना पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपलं लक्ष वेधून घेतो आहे फलंदाजीच्या माध्यमातून. फुल टॉस, अहो बेहतरीन छक्का. कम ऑन डीजे. खूपच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय आगेकूच केली जाते आहे. नक्कीच यावेळेला मात्र यॉर्करचा चेंडू ग्राउंड रूटने स्टेट ड्राईव्ह लॉंग क्षेत्रामध्ये खेळला जातो. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. खूपच चांगल्या पद्धतीची कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर टू यॉर्कर गोलंदाजी देताना आणि त्याचा देखील नजरांना साफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या प्रत्येक चेंडूवर कंटिन्युटी पाहायला मिळते आहे. नक्कीच विजय लक्ष्याकडे गोडधोड चांगल्या पद्धतीने चालू असताना पाहायला मिळते आहे. चांगली चांगली खेळी, चांगले फटके मात्र पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने मनं जिंकली जाते आहेत क्रीडाप्रेमी रसिकांची. यावेळेला पुन्हा एकदा चांगला कट केला जातो आहे थडम्यांना. राजूला मात्र मेहनत आहे. प्रत्येक ठिकाणी मेहनत आहे. भले मांगलाळी इनकडून गोलंदाजी असोत, बोबाडा इनकडून गोलंदाजी असोत, परंतु क्षेत्ररक्षकाचे भूमिकेचं चोख प्रत्युत्तर दिलं जातं आहे. फटक्याला प्रत्येक वेळेला धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 57 धावा झालेली आहे. आता मात्र 18 चेंडू आणि किती पाहिजेत? उसके पाँवों में छाला होगा, बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, जो जलेगा उसी दिए का तो उजाला होगा. बिल्कुल ये दिया यहाँ पे इस वक्त काम कर रहा है राहुल. तर मलिंगा आणि प्रमोद यांना आमंत्रित केलं जाते आहे. धनेश मलिंगा यायचं आहे आणि प्रमोद आपल्याला व्यासपीठावर प्रवीणजी हावरे आमंत्रित करता आहेत, यायचं आहे. आपण कुठे असतील तर नक्कीच 18 चेंडू 25 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. या लक्ष्याला आता मात्र कसं भेदलं जाईल रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर करण आपल्याला पाहायला मिळतोय. तर 45 धावांवर खेळत असताना राहुल पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच टोटल त्याची धावसंख्या आपल्याला 100 झालेली पाहायला मिळते आहे. कारण परवाच्या दिवशी 55 धावा होत्या, तर आज 45 धावांवर खेळतो आहे. 100 धावा या टुर्नामेंटमध्ये परिपूर्ण केलेल्या आहेत. एकदा टाळ्या वाजून द्यात राहुलसाठी. 100 धावा या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्याच्याकडून झालेल्या आहेत. पाहूया अवघ्या 5 धावांपासून दूर आहे 50 करण्यासाठी. दरम्यान एक चेंडू मात्र सुरेख हाताळला जात असताना पाहायला मिळाला. यावेळेला हलक्या पद्धतीने खेळला जातो आहे सेफ्टी झोनमध्ये. कव्हर क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव टिपली जाते आहे. तर आता मात्र 46 धावा वर खेळताना पाहायला मिळतो आहे. एक चौकार आणि 50 पूर्ण करेल आजच्या दिवसामध्ये. शुभम यांनी मात्र 41 धावांची चांगली खेळी केली. त्याला देखील संधी होती, परंतु रनआउटच्या माध्यमातून डकआउटला आला होता.
तर नक्कीच करण यावेळेला मात्र सुंदर गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतो आहे. 3 चेंडू हाताळलेत, एकच धाव दिले गेलेले आहे आणि आता मात्र 24 धावांची गरज लागलेली आहे विजयासाठी एस टी किंग संघाला. पाहूया हे विजयश्री प्राप्त करेल का रोखेल वनराज टायगर. मिड विकेटकडे चेंडू येतो आहे आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. खूपच चांगल्या पद्धतीची खेळी भेदक मारा या षटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामन्यातली रंगत रोमांच हा आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख गोलंदाजी. करणने मात्र थांबून ठेवलाय, पिछाटीवर आणलाय, थोडंसं बॅकफुटवर आणलाय यावेळेला एस टी किंग संघाला. कारण आक्रमक घातक फलंदाज राहुल याची सुरेख 13 चेंडू 23 धावांची गरज लागली गेलेली आहे. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. सुंदर चेंडू चकवा दिला, निर्धाव चेंडू हाताळला. षटकाची होते समाप्ती. 12 चेंडू 23 धावा. लक्ष आता मात्र कदाचित मोठं झालंय, कारण हे महत्वपूर्ण षटक हाताळलं करण याने. घेऊया डीजे. गेंदबाजी के लिए 12 गेंदे 23। ये तगड़ा मुकाबला होगा। फिर एक बार अच्छे गेंदबाज। जहां तक अगर सवाल है करण की गेंदबाजी, क्या नजारा दिखाया, क्या कहेंगे रवि आप करण की गेंदबाजी के बारे में, क्योंकि अच्छी वापसी दी है यहाँ पे वनराज टायगर के लिए। खरोखर फारच सुरेख अशी गोलंदाजी केली, कारण की आपल्याला संघ विजयी करायचा म्हणून त्यांनी फार सुंदर अशी गोलंदाजी केली आणि मला वाटते 1-2च धावा दिल्या असे वाटते. आणि आता त्यांना मला वाटते 22 धावा विजयीसाठी पाहिजे आहेत. बिल्कुल बिल्कुल, बहुत ही बढ़िया योगदान रहा है यहाँ पे। इस वक्त स्ट्राइक को रोटेट किया गया है। अभी 11 गेंदे और 22 की दरकार होगी। बिल्कुल राहुल ऑन स्ट्राइक, नजारा होगा क्या? ये देखिए फुल टॉस करके स्टेट ड्राइव में, लेकिन ओहो, कैच का प्रयास बहुत ही बढ़िया था, ड्रॉप किया है, दूसरे का मौका है और रन आउट। एक ही रन पूरा कर चुके हैं यहाँ पे, लेकिन स्ट्राइक अपने हाथ में रखी है। बिल्कुल बिल्कुल मौका था, दस्तूर था, कैच का इरादा अगर बना लेते तो बिल्कुल आसान कैच हो सकता था, लेकिन मौका मिला है बल्लेबाज को फिर एक बार बड़ी पारी निभाने का। एसटी किंग का ये बल्लेबाज इस वक्त अपनी जीत के लिए दिमाग से और दिल से खेल का प्रदर्शन दिखाते हुए, बहुत ही बढ़िया नजारा, दर्शक खचाखच भरे हुए इस मैदान में। नए बल्लेबाज आए हैं, कौन के बैट्समैन? निशांत, बहुत ही अच्छा सपोर्ट दिया गया यहाँ पे। तो नए बल्लेबाज निशांत, राहुल एकमात्र लड़ाई लड़ते हुए नजर आ रहे हैं। इस वक्त खेलने का प्रयास है, लेकिन बेहतरीन गेंदबाजी दिनेश बड़े शॉट से दूर रखते हैं। एक प्रयास था, थोड़ा सा एक कदम अगर ऊंचा जाता था ना तो छक्का देखने को मिल सकता था, लेकिन गेंदबाजी का हुनर देखो, दिनेश के पास क्या हुनर पड़ा हुआ है, इस्तेमाल करते हैं अपने गेंदबाजी का।
इस वक्त बढ़िया शॉट, फिर एक बार या इस वक्त ने पकड़ा है कैच। बहुत ही बेहतरीन शॉट था लेकिन कैच आउट। कम ऑन डीजे। आपल्या खांद्यावर सगळं बोज उचलतो आहे आणि बेधक मारा गोलंदाजीचा फिरकीचा नाद दिनेश करतो आहे। 8 चेंडू 20 धावा हे लागलं गेलेलं लक्ष आहे। नक्कीच अगर भाग्य पर भरोसा है तो जो तकदीर में लिखा है वही पाओगे, और अगर खुद पर भरोसा है तो जो चाहोगे वही पाओगे। बिल्कुल जो चाहा है वो पाना होगा, इरादे बुलंद करना होगा बल्लेबाज राहुल को, लेकिन इरादे इस वक्त दिनेश गेंदबाज के अच्छे हैं। बहुत ही खूबसूरत बेट किया है। ये भी होता है खूबसूरत खूबसूरत गेंदबाजी का नजारा। वाह वाह वाह, फिर एक बार जान में जान डालने वाली गेंदबाजी। दिनेश क्या गेंदबाजी साकारते हैं। हौसला बुलंद हुआ है वनराज का फिर एक बार, क्योंकि अभी बड़ा लक्ष्य हो सकता है। 7 गेंदे 20 आखिरी गेंद से वर्की फुल टॉस, ये भी डॉट। 6 गेंदे 20 की दरकार। वाह जाउडी जी। आल्या या ठिकाणी एसटी किंग संघाला 2 चांगले गडी देखील घरात झालेले पाहायला मिळाले। तर नक्कीच 6 चेंडू 20 धावा शुभम मला वाटते गोलंदाजीला आहे यावेळेला। पाहूया ऑन स्ट्राईक राहुल आपल्याला पाहायला मिळतोय स्टार क्रिकेटर्स, आणि यावेळेला गली थर्डमॅनकडे चेंडू जातोय जातोय जातोय, सीमा रेषा पार करतोय। 50 धावा परिपूर्ण 51 धावांवर खेळतोय राहुल। एकदा बॅट वरती होऊन जाऊ दे, चांगली खेळी आपली। टाळ्या वाजल्या पाहिजेत स्टार क्रिकेटरसाठी। डीजे मास्टरला विनंती असेल एक चांगलं गाणं होऊन जाऊ। चला आता 16 धावांची गरज आहे।
पुन्हा एकदा फटका मात्र थोडा खेळला जातो आहे. लॉंग लेग मिड विकेटच्या मधून खेळला जातो. एक आणि दुहेरी धाव खतरा असू शकतो. 2 धावा परिपूर्ण. नक्कीच आता मात्र 4 चेंडू 14 धावा. बरोबर 4 चेंडू 14 धावांचं लक्ष आहे. आंखों में खुशी लबों पे हसी गम का कहीं नाम ना हो. घेऊन या मेडल एक नक्कीच यावेळेला मी विनंती असेल आयोजक कमिटी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी यायचं आहे. नक्कीच प्रवीणजी हावरे मॅन ऑफ द मॅच प्रदान करतील. एकच स्टार आहे, एकच नाव आहे, गाजवलं मैदान आहे. नक्कीच आन बान शान चिंचणीचा ग्रामपंचायतचा हा आमचा वर्कर आहे. परंतु क्रिकेटचं मैदान चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग गाजवताना सुपरस्टार झालेला आहे. राहुल यायचा मॅन ऑफ द मॅच साठी. 86 धावा विदाउट लॉस. यास बिनबाद नाबाद खेळी साकारली 86 धावांची. राहुल यायचा. राहुल ये चल पटकन या. राहुल चला प्रवीणजी हावरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. राहुल